मोठेगावकर सरांना मुलगी नाही तर त्यांना कधी मुलीची कमी भासली का लाईफमध्ये? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्युशन एरिया लातूरमध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून देण्यासाठी प्राध्यापक मोठेगावकर सर खूप प्रयत्न करत असतात। एक असाच छोटासा प्रयत्न म्हणून त्यांनी सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर यांचं स्पीच RCC लातूरमध्ये याचं आयोजन केलेलं आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत कुठल्या गोष्टी ते आपल्याला या स्पीचमधनं सांगणार आहेत। सोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, थोड्याच वेळात हंकारे सर या ठिकाणी येणार आहेत। त्यांचं स्पीच ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह तुम्ही पाहू शकता। पूर्ण व्हिडिओ बघा, यामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत। आज महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न जो झळकत आहे, 30 वर्षापासूनची परंपरा, 30-40 वर्षापासूनची परंपरा आहे या कॉलेज। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हंकारे सरांचं आगमन झालेलं आहे। आता हा जो गोंधळ आहे हा थोड्याच वेळात एकदम गार सन्नाटा असा होणार आहे ज्यावेळेस सर बोलायला चालू करणार आहे। सर इतकी व्हॅल्युएबल गोष्टी आज आपल्याला सांगणार आहे जे ऐकून की प्रत्येक लातूरमध्ये शिकणारा विद्यार्थी मोटिवेट होईल। आई बापांना पोराला शिकवण्यासाठी बापानं किडनी विकली, किडनी तो बाप सांगायला आलोय। अजिबात मला येणारा अर्धा तास दंगा नकोय, सगळ्यांनी शांत बसायचं। बाप मी तुला सांगायला आलोय बघ पोरा, बाप आई बापानं दिलेली तुझी ओळख तू विसरलास माझ्या लेकरा, म्हणून कुठला तर नाव बाप पोरी 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पण साला आई बापाची मान सुटता कामा विमलला हात लावू नको, गुटक्याला हात लावू नको। आता बापाला डोळ्यासमोर आण माझ्या लेकरा, फक्त आईला डोळ्यासमोर आण माझ्या लेकी। बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून माझ्या बापाला मी अंघोळ घातली असती तर किती बरं झालं। तर पोरांनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातो। आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तर तुझ्या आईला ते विचार बाप तुझ्या पोटीशिवाय त्या भंग्याचं नाव सांग। जवनामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो। कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो, आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा बाप। माझ्या वडिलांची आतापर्यंत व्हॅल्यू कळली नाही, म्हणजे आहेत माझे वडील, फक्त मी त्यांना म्हणजे असं कधी असं बोललोच नाही, कारण की मला वाटते की माझ्या लाईफमध्ये जी केलं ते फक्त माझ्या आईने केलं, पण ते आई मागं जे खंबीरपणे उभे होते माझे वडील होते। पण त्यासाठी आज त्या बाबासाठी आपल्याला एक परीक्षा पास करता येत नाही। शपथ खातो की मी इथून पुढे खूप अभ्यास करेन, वाईट मित्र मैत्रीण अजिबात करणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आताच पाहिलं कशा एनर्जेटिक पद्धतीने हा प्रोग्राम पार झाला। खूप सारे विद्यार्थी इमोशनल झाले। हंकारे सर यांनी आईवडिलांच्या कष्टांची जाणीव करून विद्यार्थ्यांना दिली। इंगोले सर सध्या आपल्यासोबत आहे। सर, कशा पद्धतीने कार्यक्रम पार पडला? कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला की असा अप्रतिम कार्यक्रम मला कदाचित खूप वर्षानंतर पाहायला मिळाला। असे कार्यक्रम जर नेहमी होत राहिले तर विद्यार्थ्यांना इतकं चांगलं मोटिवेशन मिळेल। शिक्षण तर खूप ठिकाणी मिळतं, पण मोटिवेशन आणि संस्कार या कार्यक्रमातून खूप चांगले मिळाले, त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल। इथे हजारो विद्यार्थी इतक्या संख्येनं असूनसुद्धा
इतक्या प्रेरणेनं इतक्या चैतन्यानं भारलेले होते की हे चैतन्य त्यांच्या शब्दात आहे. ह्या शब्दांना मला सलाम करावा असं वाटतं. थँक्यू सो मच सर. तिने कार्यक्रम झालेला आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आदरणीय प्रख्यात विख्याते ज्यांचं स्पीच म्हणजे विद्यार्थ्यामध्ये स्फूर्ती निर्माण करतं आहे, जीवनात कसं जगायला पाहिजे, आईवडिलांसोबत नातं कसं ठेवायला पाहिजे, आईवडिलांसाठी आईवडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव करून देणारे आदरणीय प्राध्यापक वसंत हंकारे सरांचं आज व्याख्यान ठेवलं होतं. कारण आता सध्या डिसेंबर म्हणतो आहे, पुढचे 2 महिने खूप महत्त्वाचे विद्यार्थ्यांना. कारण डिसेंबर जानेवारी, कारण फेब्रुवारीमध्ये एक्झाम सुरू होतात, JEE असेल, नीट असेल, या सगळ्या एक्झाम जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुरू होत असतात. तर त्या मुलांना कुठे प्रेरणा मिळावी, जे विद्यार्थी थोडे मरगळले होते त्यांच्यामध्ये परत चेतना जागी व्हावी म्हणून आज RCC मार्फत हा स्पीच अरेंज करण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी खूप म्हणजे अक्षरशः डोळ्यातून विद्यार्थी पाणी यायला लागलं. माझ्या पण डोळ्यातून पाणी येत होतं काही गोष्टी, कारण मी पण माझ्या मी जेव्हा विद्यार्थी होतो ते मला दिवस आठवायला लागले. आईवडिलांची कष्ट, आईवडिलांची मेहनत, त्यांचं बोलणं, त्यांचं ते समजून सांगणं, आपली व्यथा सांगणं जीवनाची. तर मला असं वाटतं खरंच एक स्फूर्तीदायक कार्यक्रम झाला आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. येस सर. सर, कार्यक्रम चालू असताना मला एक पर्सनल प्रश्न पडलेला की मोठेगावकर सरांना मुलगी नाही तर त्यांना कधी मुलीची कमी भासली का लाईफमध्ये? हा खूप म्हणजे खरंच मुलगी असायला पाहिजे. कारण मुलगी जेवढी बापाला ओळखते तेवढं मुलाला मी म्हणत नाही मुलांना वडिलाबद्दल प्रेम नाही आहे, पण मुली वडिलांच्या खूप जवळ जात असतात. तर चला काय हरकत नाही, आपल्या ह्या सगळ्या मुली आहेत, ह्या माझ्याच मुली आहेत. मी त्या दृष्टीने ज्यांना बघत असतो त्यांना तेवढंच प्रेम लावायचा प्रयत्न करत असतो. नक्कीच एक ते तर खंत आहेच जीवनभर ते तर. कारण कसं असतं, आई आणि मुलामध्ये नातं असते, वडील आणि मुलीमध्ये नातं असते. त्यात ठीक आहे, देवाला पुढच्या जन्मात नक्की मला मुलगी द्यावी प्रार्थना करतो. डेफिनेटली. आणि मला इथे एक गोष्ट सांगायची सर्व विद्यार्थ्यांना की सरांना मुलगी नाही म्हणून त्यांनी अकॅडमिकरित्या 300पेक्षा जास्त आदिवासी मुलींना अडॉप्ट केलेलं आहे. त्यांचा सर्व खर्च हे सर स्वतः करतात. त्याबद्दल सरांचे एक टाळ्या वाजून आपण अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्वजित पाटील हे यूट्यूब चॅनल आहे. हा तो आहे विश्वजित, हे लेकरू आहे. लातूरमध्ये जेवढी मुलं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, म्हणजे जे सक्सेस झाली त्यांच्या तो स्टोरीज बनवतो, त्यांच्या मुलाखती घेतो आणि म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी हा काम करतो. आणि विश्वजित असंच काम खूप छान पद्धतीनं कर. खूप लेकरांच्या चांगल्या मुलाखती घे, महाराष्ट्रभर पोचव, मुलांना प्रोत्साहन मिळू दे. तुला खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. सब मंगल आहे, सब आनंद आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्याला नेहमी आपण बघत असतो की आपल्याला नेहमी आईबद्दल आत्मीयता असते बरं, पण वडिलाबद्दल आपल्याला कधीच आत्मीयता नसते. कारण आपण वडिलाबद्दल जास्त आपल्याला त्यांच्यासोबत आपला तेवढा बॉन्ड जसा आईसोबत असतो तसा बॉन्ड वडिलासोबत नसतो. कारण वडील आपल्याला कधीच कळत नाही. पण आज जे सरांचं त्यांनी जे भावना सांगितल्या, असं जे दृष्टिकोन आहे वडिलाबद्दल बघण्याचा, तो पूर्ण दृष्टिकोन आज सगळ्यांचाच बदलून गेला. आपण बघत होतो सगळे मुलं तर रडतच होते, पण जेव्हा मी आपले मोठेगावकर मॅडम आहेत त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते. तर सगळ्यांना आज आपलं बाप काय आहे ही गोष्ट कळून गेली आहे ते वसंत हाके सरांमुळं. तर वसंत हाके सरांनी इतकं छान असं मोटिवेशन दिलं आहे, त्यांचं ऐकून म्हणजे अभ्यासाबद्दल पण स्फूर्ती वाढेल आणि वडिलांच्या कष्टाबद्दल पण स्फूर्ती वाढेल. तर त्याबद्दल सरांचं थँक्यू. आणि एक आहे की आपले आईवडील आहेत तर सगळे जर वडील नसले तर कोणी नसतं आहे, आपलं नातेवाईक कोणी नसतं आहे. वडिलांपासूनच सगळे नातेवाईक असतात आणि आईपासूनच सगळे नातेवाईक असते. नाहीतर ह्या जगात कोणीच नाही आहे, फक्त आपले आई आणि वडील दोघंच आहेत. ह्यांना फक्त सांभाळा चांगलं आणि त्यांना वृद्धाश्रमात त्याच्यात म्हणजे ठेवू नकात ना. बरोबर. हां, थँक्यू. आज वसंत हंकारे सरांनी आपल्या पूर्ण RCCमध्ये आणि लातूरमध्ये येऊन एक मुलांना मोटिवेशन दिलेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की जे मुलं समजू शकले नव्हते आईवडिलांना, ते आज या माध्यमातून आपल्या आईवडिलांना समजू शकले, त्यांच्या भावना काय असतात आणि मुलं हे पुढच्या काळात आईवडिलांना कसे जपू शकतात याबद्दल आज हंकारे सरांनी आपल्याला चांगलंच मत व त्यांची दृष्टिकोन हा सांगितला आहे. आणि एक कडकडता आवाज
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लोकांना आपल्या आवाजातून आपल्या शैलीतून समजून सांगणं ही एक अवघड गोष्ट आहे आणि ती अवघड गोष्ट एक सोप्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितली. आणि माझे आईवडील स्वतः दोघं पण शिक्षक आहेत आणि त्यांनी आजपर्यंत मला कधीच लांब ठेवलेलं नाही, कधी लांब ठेवायची वेळ पण आली नाही. पण पहिल्या वेळेस ज्यावेळेस 11वीला आलो त्यावेळेस लांब आलतो. मी स्वतःमध्येच प्रश्नामध्ये गुंतलेलो होतो की आपलं आईवडिलांपासून लांब आलो तर आपलं काय होईल, आपण शिक्षण बरोबर घेऊ शकतो आहेत का, आपल्या गोष्टी चांगल्या चालतील का. पण आईवडिलांपासून लांब आल्यानंतर हे कळलं की जग कसं आहे आणि आईवडील असताना जग कसं असतं हे पण कळलं. आईवडील असताना आपल्याला त्रास होत नाही, आईवडील आपल्याला या गोष्टीत समजून घेऊ शकतात जे या जगात कोणीच घेऊ शकत नाही. आणि मला माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे की त्यांनी ज्या गोष्टी मला समजावल्या त्या गोष्टी आज ज्या मुलांना समजल्यात या गोष्टी मला जवळपास या संस्कारामधून समजल्या. आणि मी खूप खूप भाग्यवान मानतो की माझे आईवडील माझ्या आयुष्यामध्ये चांगल्यारीत्या माझ्यासाठी काम करत आहेत. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं की वसंत हंकारे सरांनी आणि मोठेगावकर सरांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स दिलेलं आहे. तर या पद्धतीच्या यूट्यूब व्हिडिओज पाहण्यासाठी, लातूर पॅटर्नबद्दल ऑनेस्ट माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.